ही आता अर्ध्या इंचावरती आपण अशी लाईन मारून घ्यायची. पहिला आपण बॅक पार्ट बघू. आपले ह्या शॉर्ट पॉईंटनुसार आपल्याला माप टाकायचे. बॅकचं तर टाकतोय, तर त्यासाठी आपण बॅकचं पेज ओपन केलंय. त्यामध्ये आता हे एक एक पॉईंट वाचत आपल्याला पूर्ण माप हे टाकून घ्यायचं. तर त्यासाठी आपल्याला हे आपलं लिहिलेलं पूर्ण माप आहे. पहिला अगोदर आपल्याला बघायचं आपलं शोल्डर किती आहे. तर इथे 14 इंच शोल्डर आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला रेडी शोल्डर वगैरे ते सांगते मी तुम्हाला. स्केल कुठे गेले? आता इथे रेडी शोल्डर आपण लिहून घेऊ. रेडी शोल्डर आपण इथे 2.25 इंच म्हणजे 2.75 घ्यायचंय. आणि त्यानुसार आपल्याला आता डीपनेकचा ब्लाऊज आहे हा, तर त्यासाठी मायनस किती करायचं. तर इथे बघा, पुढचा गळा आपण 6.5 घेतलाय. आता इथे मागचा गळा 14 इंच उंची आहे आणि पाठीमागचा बेल्ट जो आहे तो 4 इंचचा आहे. तर 10 इंचचा गळा आपला असेल मागचा. इथे रेडी शोल्डर तर दोन्हीला सेमच असणार आहे. तर ते मायनस किती करायचं, तर इथे आपण असं लिहून घ्यायचं मायनस शोल्डर. खाली पण मायनस शोल्डर. दोन्ही बाजूला शोल्डर हे वेगवेगळं मायनस होतं. आपला तो चार्ट घ्यावा मायनस शोल्डरचा. आता इथे पहा, आपण आपलं रेडी शोल्डर हे 2 ते 2.25 मध्ये आहे. तर त्यासाठी आता हे गोल गळा चौकोनी गळा ह्यासाठी आपल्याला ही लाईन बघायची किती शोल्डर आहे त्यामध्ये. आणि इथे आपल्याला 5.25 पासून 6.25 पर्यंत जर आपल्या गळ्याची रुंदी गळ्याची उंची असेल तर 1.5 इंच मायनस करायचं. 6.5 ते 6.25 पर्यंत असेल तर 2 इंच मायनस करायचं. आता तर आपला गळा किती 6.5 आहे, तर त्यामुळे इथे 2 इंच मायनस होणार. परंतु हा अगोदरचा चार्ट आहे तर त्यामध्ये आपल्याला ह्याचा अर्ध करून टाकायचे. आता इथे 1 इंच मायनस करायचं. इथे लिहून घ्या. पुढच्या गळ्याला 1 इंच मायनस. मागचा गळा 9 ते 9:15 म्हणजे ह्या लाईनमध्ये येतो. इथे 3 इंच मायनस आहे, तर आपल्याला इथे 1.5 करायचं म्हणजे ह्याचा अर्धा करून घ्यायचा. हे झालं. आता चेस्ट पॉइंट राहिला होता तो 10.5 लिहायचा. आता आपलं शोल्डर 14 इंच आहे, तर शोल्डरमध्ये आपल्याला हा पहिला पॉइंट शोल्डर लाईन, शोल्डर प्लस 1 इंच आणि त्याचा अर्धा करायचा. तर 14 इंच शोल्डर आहे आपलं. 14 प्लस 1 भागिले 2 म्हणजे 7.5. तर ते इथे आपल्याला 7.5 टाकून घ्यायचे. आता दुसरा पॉइंट शोल्डर डाऊन करायचं 1 इंच फिक्स आहे. हे सगळ्यांसाठी डीप नेक असेल तेव्हा 1 इंच फिक्स आहे आपल्याला. हे मायनस डाऊन करायचं. सॉरी, ही इथे कशी 1 इंचावरती सरळ लाईन खेचून घ्यायची. आता तिसरा पॉइंट आपल्या इथली नेक विड्थ, गळा रुंदी आपली किती घ्यायची, तर त्यासाठी आपण इथे
नेक विड्थ म्हणजे आपला जो गळ्याचा राऊंड आलाय त्याला भागिले 5 करायचं. तर इथे गळ्याचा राऊंड आपला किती आहे? 13.5. 13.5 भागिले 5 करायचं म्हणजे 2.7 म्हणजे किती? 2.25 येतो तो. आवाज येतोय ना क्लिअर? हो येतोय. त्यानंतर हा पॉइंट मायनस केलेला आणि हा गळा रुंदीचा पॉइंट याची आपल्याला एक तिरकी लाईन मारून घ्यायची अशी. तुम्हाला नको का? ही तिरकी लाईन. आता आपण जे मायनस केलंय इथे शोल्डर, आता हा मागचा भाग चाललाय तर आपल्याला हे खालचं मागचं बघायचं. मागचा गळा 10 इंच आहे, मायनस केलेलं शोल्डर छाती 37 आहे आपली, तर 37 भागिले 4 आणि बेल्ट किती आहे त्याच्यानुसार आपल्याला ही चेस्टची लाईन बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे चेस्ट भागिले 4 आणि -25 करायचं आहे म्हणजे 4चा बेल्ट आहे आपला तयार. मग 9.25 येईल ते -0.25 9 येते. पण आता हा बॅकचा जो चार्ट आहे ना आपला त्यामध्ये हे आपण 9 टाकून घेतला अगोदर ह्या पॉइंटवरती इथून. हे 9 टाकलं. आता पुढे चेस्ट आणि अपर चेस्टचा गॅप किती आहे तर त्याचं पण इथे बॅक पार्टला टाकायचे. इथे मग ते 1/2 इंच टाकले आपण. नाही टाकलं तरी चालते, काय नाही, पण आता ह्याच्यात आपण सगळंच क्लिअर करून घेऊया. इथे 1/2 इंच अजून आत जायचं आपल्याला. आणि ते मुंड्याचं माप किती आलं? ते 6 आले. हा ते सांगितलं नाही का तुम्हाला मी? नाही, वरती शोल्डर बसलं झाले ना तर हा बरं ठीक आहे. मुंड्याचंच बघूया. 37 भागिले 6 हे भागिले 6 सगळ्या मापांना कंपल्सरी आहे. फक्त पुढे जे चेंज होणार आहे प्लस मायनस ते बदल होतोय फक्त प्रत्येक मापामध्ये. आता 37 छाती येते, आपण इथे 35 ते 40च्या मधल्या गॅपला आपण बघणार त्या लाईनला. तर चेस्ट भागिले 6 -0.25 करायचं आहे. 37 भागिले 6 -0.25 म्हणजे 5.91 येते. तर ते आपण 5.91 म्हणजे ते 6 इथे आपण म्हणजे किती हो? हे बघा इथे हा चार्ट आहे ना तो काढा. 91 91 म्हणजे 8 लाईन येतात त्या, म्हणजे पूर्ण 6 इंच आपण टाकायचा आर्म होल ह्याचा. तो हा इथे टाकला आणि चेस्ट लाईन बनवली. चेस्ट लाईन बनवल्यानंतर छातीचा चौथा -0.25 केला अगोदर म्हणजे 9 आलं. 37चा चौथा काढला तर तो आपल्याला 9.25 आला. त्यातून -25 करायचे का तर आपला बेल्ट 4चा आहे म्हणून. आणि आतमध्ये 1/2 इंच गेलोय तर तो पॉइंट आहे आपला चार्टमध्ये पण. चेस्ट अँड अप्पर चेस्टचा गॅप त्याचा चौथा काढायचा. गॅप किती आपला 1 इंच आहे, तर त्याचा चौथा म्हणजे इथे 1/2 इंच घेतले आपण म्हणजे 8.25 टाकायचे बघा. समजतंय का? हा. आता ह्या मायनस केलेलं शोल्डर आहे ना तिथून हा सरळ आपल्याला स्केल ठेवायची अशी. तर सरळ ठेवायला जमत नसेल तर आपण इथून अशी, आता इथे 6 आलंय, इकडे पण 6 घ्यायचं बरोबर आणि ह्याची लाईन मारून घ्यायची अशी. आता पुढचं पॉईंट, हे शोल्डर मायनस केलंय आपण इथलं. आता आर्म होलचा शेप काढून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची म्हणजे ही लाईन काढून घेतली. त्यानंतर ह्याचं सेंटर काढायचं. स्ट्रेट लाईनचं सेंटर काढून घ्यायचं शेप तयार करण्यासाठी. आता क्रॉस मार्क कितीवर करायचा तर तो पण इथे आपल्याला एक चार्ट दिलाय, तो साईजनुसार आहे. आता आपली साईज 30 ते 40च्या मध्ये, तर आपल्याला 1 इंचावरती करायचा.
हा 1 इंचावरती करून घेतला. आता आपल्याला याचा शेप काढून घ्यायचा. कुठे गेला फ्रेंच कर्व? जिथे जसं सेट होतं तसा हा आणि हा हे 2 पॉईंट बरोबर मॅच झाले पाहिजे. हा थोडा मागे पुढे गेला तरी चालतो. झालं. आता आपल्याला लेंथ टाकायची. लेंथसाठी मायनस शोल्डर. मायनस शोल्डर कुठे? हे मायनस शोल्डर आणि नेक विड्थ. नेक विड्थ म्हणजे हा काढलेला. ह्याचा आपल्याला मध्ये घ्यायचा आणि तिथून आपल्याला हाईट टाकून घ्यायची ब्लाऊजची. आता ब्लाऊजची उंची किती? बॅकची 14. तर 14 मध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला इथे 15 टाकायचा. लेंथ टाकली. आता वेस्टचा मार्क. लेंथ टाकल्यानंतर कमरेची लाईन पण आपल्याला काढून घ्यायची. ही लाईन काढली. त्यानंतर आपल्याला वेस्ट भागिले 4. वेस्ट किती? 31 आहे. म्हणजे 7.25. 31चा चौथा काढून घ्यायचा. तो 7.25. पुढे 1 इंच, पाऊण इंच काय असेल ते आपले टक्सला आणि त्याच्या पुढे 1.5 इंचचं मार्जिन ठेवायचं. आता हा बॅक पार्ट कंप्लीट झाला आपल्या इकडं. इथे अजून एकदा सांगा होते. कोणतं? कमरेचं? कमरेचा चौथा काढायचा. तर 31 इंच कंबर आहे आपली. 31 भागिले 4 करायचं. किती? ते 7.75 बरोबर. ते इथे टाकलं. आणि पुढे मुक्ताताई तुम्हाला मी हे टक्सचं नव्हतं शिकवलं तेव्हा. टक्स घेतले नाहीत आपण. जर घ्यायचं असेल तर एवढं ॲड करायचं. बॅकला आपण विदाऊट टक्सचे ब्लाऊज शिवलेत ना. नाही घेतला होता अर्धा इंच. हां, मग तो तुम्ही तुमच्या चॉईसनुसार जर आपल्याला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. 1चा घ्या, अर्धाचा घ्या, पाऊणचा घ्या. पाऊणचं बेस्ट आहे. पण नाही घेतला तरी पण चालतो. खाली फक्त आपल्याला जायचं त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. आणि पुढे ह्याच्या 1.5 इंचाचं मार्जिन. कळलं का? हो हो. आता सगळ्यात आतला पॉईंट होता तो जोडून घ्यायचा आणि हा पण जोडून घ्यायचा. तर बॅकला फक्त ही लाईन अशी वरती नाही जाऊ द्यायची. थोडीशी अशी खाली गेली पाहिजे अशी. म्हणजे ही जशी चालली तशी जाऊ द्यायची. जसं. आता आपल्याला खाली बेल्ट. खालून बेल्ट किती आहे? 4 इंचाचं. त्यामध्ये 1 इंच प्लस करून खालून टाकायचं माप आपल्या गळ्याचं. आता त्या अगोदर आपलं रेडी शोल्डर किती सांगितलं होतं मी? 3.25. मग ते 3.25 आपल्याला हे 3.25 आलं पाहिजे आपलं. तर आता इथे कमी भेटते आपल्याला. 3.25 भेटते. आपल्याला थोडं खाली वाढवून घ्यावं लागेल इकडे. आणि हे अर्धा इंच खालूनच चेक केलं तर एकदम परफेक्ट होते. म्हणजे आपण जिथून शिलाई मारतोय ना ह्याच्या खाली अर्धा इंच. अजून एकदा आपण क्रॉस चेक करणारच. आता ही गळा रुंदी किती येते एकदा चेक करायची. बघा 2.5ला एक लाईन कमी येते. इथे मी 2.5 टाकते. 2.5. आणि हा असा बॉक्स बनवून घ्यायचा. इथे हा गोल गळा बनलाय. आता वरतून अर्धा इंच आपल्याला मायनस करायचे. हे अर्धा आणि हा हे जॉईंट करून घ्यायचं. आता एकदा चेक करायचं की आपलं 3.25 आलं का.
खालून पावणे 4 येत नाही, कमी येते अजून थोडंसं. हे बघ, पुन्हा असं एकदा क्रॉस चेक करायचं कधी पण. आता आपण थोडंसं असं मॅच करून समजलं का? आता थोडं इथं एकदम 1-1.5 लाईनचं आपल्याला असं तिरकं जायचंय. म्हणजे आपण जेवढं इकडे खाली गेलोय ना, ते इकडं उंची पण कमी पडायला नको. अशी जरी हा पॉईंट लक्षात ठेवला तरी चालेल. आता ह्याचं कटिंग करून घेऊया. समजलं का सगळ्यांना बॅक पार्ट? थंब द्या कोणाकोणाला समजले त्यांनी. ते कुठं देतात? खाली असतो बघा, खाली येतात चॅट बॉक्सच्या तिथे शेजारी इमोजी असतात. हा, जे समजलं ना लगेच थंब द्यायचे सगळ्यांनी, म्हणजे सगळ्यांना समजतं स्क्रीनवरती. हा पॉइंट आज नवीन सगळ्यांना शिकायला भेटलाय बघा, हा वाढवायचा. शोल्डर मी 3.5 ठेवलंय त्यामुळे. आता कटिंग करू का? तुमच्या फोनमध्ये ना हे करा ना, ह्याचा आणि ह्याचा असं आपला करा. तिथून घेतला तरी चालेल. थोडंसं होत. रेकॉर्डिंग आहे ना चालू? हो आहे. असं पूर्ण घ्या, तिकडनं म्हणजे आम पण दिसलं पाहिजे असं. तुमच्याकडे आहे ना मोठा पेपर? पण तिथं बसायचं. बॅकला जर तुम्हाला ओपन ठेवायचं असेल तर हे ठेवायचं. तर आपण हा फ्रंटलाच ठेवणार आहे. कटोरी ब्लाऊज आपण कधीच मागे नाही ओपन ठेवत. हा पूर्ण आपला बॅक तयार झालाय. तो बसायचा नाही इथे. आता पुढचा भाग पटपट पटपट शिकू. पुढच्या भागात खूप काही आपल्या चॉईस नुसार येते. मोठं म्हणजे 3.5 आहे ना, 3.5 शोल्डर आहे ते मोठं नाही. नाही, हे एवढं मोठं केलं म्हणजे हे पण मोठं वाढलं का? हीच पट्टी वाढली, इकडची जागा कमी मोकळी राहणार. जेवढी पट्टी मोठी तेवढी. तुमची किती आहे? 2 इंच का? इथे पहा आता फ्रंट साठी आपण फ्रंट पार्टचे शॉर्ट पॉईंट काढायचे. त्यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट शोल्डर लाईन. शोल्डर लाईनला काय करायचं, फक्त डायरेक्ट अर्धा करून घ्यायचं शोल्डर. म्हणजे आपलं 14 होतं तर ते 7 इंच टाकून घ्यायचं. शोल्डर डाऊन 1 इंच फिक्स. तो 1 इंच फिक्स आहे. तो सर्वांसाठी डीप नेक असेल तर तो फिक्सच आहे. हा 1 इंच फिक्स. आणि गळारुंदी जेवढी मागे आली होती तेवढीच पुढे पण येणार. 3.5 होती तर ती 3.5च इथे टाकून घ्यायची. आता आपल्याला ह्याला जर ही तिरकी लाईन
गळा रुंदी आणि डाऊन केलेलं शोल्डर ह्याची आपल्याला ही तिरकी लाईन मारून घेतली. आता पुढे आपल्याला मायनस केलेलं जेवढं शोल्डर होतं ते इथे टाकून घ्यायचं. मायनस आता आपलं फ्रंटला किती मायनस झालं होतं? 1 इंच. तर ते 1 इंच. ते इथे टाकून घ्यायचं. आता आर्म होल काढायचा. आर्म होल काढण्यासाठी इथं आपल्याला चार्ट दिलाय. यामध्ये आपली कोणत्या लाईनला आपली छाती बसते ते बघायची. आता 35 ते 40 मध्ये छाती आहे तर 37/6 आणि मायनस 1.25 1.25 बरोबर 4.91. 4.91 म्हणजे 5. तर ते 5 आपल्याला तर इथे 5 टाकायचं. आणि ही आपली लाईन तयार होणार. हिला आपण चेस्ट लाईन असं म्हणतो. ही लाईन टाकून घेतली. आता पुढे चेस्ट लाईन आर्म होलचा फॉर्म्युला हे करून घेतला आपण. पुढे चेस्ट मार्क करायची. चेस्टसाठी आपल्याला लुझिंग ॲड करायचं प्रत्येक वेळी, कारण आपण माप हे आपलं बॉडीवरती घेतो. त्यामुळे तर आता चेस्ट 27 पासून 35 पर्यंत असेल तर 1 इंच, 35च्या पुढे असेल तर 2 इंच. तर छाती कुठल्या लाईनला जाते? खालच्या, म्हणजे 2 इंच प्लस करायचं. आता छाती आहे 37 आणि त्यामध्ये 2 इंच प्लस करायचं. 39 प्लस 2 39 होतं. त्याला भागिले 4 करायचं. 9.75 म्हणजे 9.15. हे 9.15 इथे टाकून घ्यायचं. त्यानंतर चेस्ट आणि अपर चेस्टचा गॅप भागिले 4 तो आपला 1/2 इंच आहे, तर तो इथे टाकायचा. आणि अगोदर आपल्याला इथून पुढे 1.5 इंचच मार्किंग करायचं. शेवटी आपण ह्या लाईनला मॅच करणार. तर त्यानंतर आर्म होल काढून घ्यायचं आहे. स्ट्रेट लाईन काढली आपण. आता ही स्ट्रेट लाईन काढायची नाही आपल्याला, 0.75 कमी करून घ्यायची आपल्याला. ह्या लाईनवरून हा गॅप जितका येतोय ना, तर हा 6 येतोय. इथे 5.5 घ्यायचं चेस्ट लाईनवरती. अर्धा इंच कमी करून हे असं जॉईन करून घ्यायचं. म्हणजे ही थोडीशी तिरकी आहे ती लाईन. आता क्रॉस मार्क करायचं आहे. क्रॉस मार्क आर्म होलचा शेप ड्रॉ करण्यासाठी क्रॉस मार्क मागे आणि पुढे सेमच येतो डीप नेकला. तर तो मागे 1 इंच आला होता. इथे पण आपल्याला 1 इंच घ्यायचा आणि हिचं सेंटर काढायचं आहे. आता आर्म होलचा शेप काढून घेतला. बघा हा पॉईंट आणि हा मॅच झालाय. आता हे पॉईंट खूप लांब आहेत तर मोठ्या मापाला ते जाऊ द्यायचे. इथे फक्त असं काढून घ्यायचा. तर त्यानंतर आपल्याला लेंथ काढायची. लेंथ काढण्यासाठी दोन्हीकडे सेम आहे. नेक विड्थ आणि मायनस केलेलं शोल्डर याचं सेंटर काढायचा आणि तिथून आपल्याला लेंथ टाकायची. आता इथे लेंथ मार्क करत असताना काय करायचं, नेक डीपचा मार्क करायचं, म्हणजे गळ्याची उंची, शोल्डर टू अपेक्स आणि लेंथ +1 करायचं. तर इथे हा पॉईंट बरेच जण विसरतात प्रत्येक वेळेस. एकदा टेप ठेवला की वेळ वाचतो. बघा कशा पद्धतीने पण इथं 6.5 आणि त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं. 10.5 आहे ना, अर्धा इंच प्लस करायचं आणि पुढची उंची 15.5 आहे तर ती 16.5 करून घ्यायची. आता इथे एक लाईन मारून घ्यायची गळ्यापाशी. इथे चेस्ट लाईनची पण एक लाईन आणि त्यानंतर कमरेची खाली कमरेची लाईन आपल्याला मोठी मारायची. हे सगळे पॉईंट झाले. आता रेडी शोल्डर +1 मायनस शोल्डर करून आपल्याला जसं बॅकला आपण चेक केलं होतं तसंच इथे आपल्याला अजून प्लस करून टाकायचं, म्हणजे 4.5 आलं पाहिजे आपलं.
जेवढं आपण रेडी शोल्डर थोडंसं मोठं ठेवू ना तसे ब्लाऊज उतरायला खूप प्रॉब्लेम कमी येतो. जेवढे जास्त ठेवू तेवढे ब्लाऊज जरा जास्त उतरतं. ज्यांना प्रॉब्लेम आहे ना त्यांच्या शक्यतो त्यांना शोल्डर आपल्या रेडी ठेवायला सांगायचं जास्त. आपण ठेवायचं. हे 2.25 आले गळा रुंदी. आता इथे मी थोडीशी 2.25 ठेवते. पुढच्या गळ्याला थोडंसं मोठं, मागे जास्त नव्हतं वाढवलं, इथे अर्धा इंच वाढवलं. आता ही अशी तिरकी लाईन येईल. याला पण आपण पुढचा गोल, कटोरी जरी ब्लाऊज असेल ना तरी पुढे गळे वेगवेगळे करू शकतो आपण कटोरीला पण आपण गोलच घेतो. आणि हे मायनस अर्धा इंच करायचं, ते इथून अर्धा इंच मायनस. ते इथे मार्क आहे. हे मायनस. आता हे मायनस केल्यानंतर सुद्धा एकदा चेक करायचं ते 4.25 आले का. इथे आले बरोबर. हे बघा बरोबर 4.25 आहे. तर हे आले म्हणजे आपले दोन्ही जॉईंट करताना अजिबात कमी जास्त होणार नाही. आता पुढचा पॉईंट, अपेक्स टू अपेक्स चेस्ट भागिले 10. तर ते मी तुम्हाला त्याची खूप सोपी आयडिया सांगितली. 3.8. 3.8 म्हणजे ते 4.25 होतं. ते इथे टाकले आणि हे इथे 4.25 आले तर त्यातला अर्धा कमी करून इथे टाकायचा, 3.25. हे 3.25. आता आपल्याला वेस्ट लाईनवरती हे वेस्ट लाईन अगोदर तयार करून घेऊ आपण. किती टाकायचे ते इथे दिले. वेस्ट प्लस वेस्ट भागिले 4 प्लस आपल्याला जो डाट घ्यायचा आहे तो, आणि त्यानंतर 1.5 इंचाचं मार्जिन. आता आपलं ते सगळं मिळून किती येते बघू. कंबर आहे 31 भागिले 4. त्यानंतर आपल्याला डाट किती घ्यायचं आहे, तर इथे जेवढा दिला त्यापेक्षा थोडा कमी करा असं मी सांगते. आता इथे 4.75 आहे तर आपण इथे 4.25 घेऊ, प्लस 4.25 आणि प्लस मार्जिन 1.50 म्हणजे 1.5 इंचचं 13.5. आता आपल्या पेपरवरती बसते का बघू. 13.5 बसते बसते बसते. हे 13.5 इथे मार्क करून घ्यायचं. आणि त्याच्या आतमध्ये आपलं 1.5 इंचाचं मार्जिन. आणि हे माप टाकले, ह्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून हे. आता याच्या पुढे आपला 4.25चा टक्स टाकायचा. आता ह्याचा ट्रायंगल बनवून घ्यायचा. सेमच. आता हा शेप ड्रॉ करायचा. हे आपल्या चार्टमध्ये नाही सांगितलेलं, ते आपण करायचं. तर हे 6.25 येते बघा. याचा अर्धा सेम 4 पार्ट करून घ्यायचे आपल्याला एकसारखे. ह्याच्या पुढे असा टेप ठेवायचा तिरका, ही जशी लाईन आहे तशी. इथे अर्धा, इथे पण अर्धा. तर हे जोडून घ्यायचं. आता हे फक्त पॉइंट आतल्या बाजूनी फक्त हे पॉइंट घालवायचे, बाहेरून वगैरे घालवायचे नाहीत. हे लक्षात ठेवायचं बघा. हे फक्त असं गोल करून घ्यायचं आपल्याला. हे तुम्ही हाताने जरी केलं ना तरी चालेल. आणि इथे पण एकदम नॉर्मल. खूप जास्त गोल दिलं ना तर तो शिवताना खूप प्रॉब्लेम येतो. आता फिटिंग लाईन आपण करून घेऊ अगोदर. डाटचा शेप बनवून घेतला इथे. आता फिटिंग लाईन आपल्याला अगोदर काढून घ्यावी लागेल, म्हणजे हे मोजलेलं तिकडे आपल्याला टाकता येईल. ही आतली नाही, ती नंतर मारून घ्यायची आपण. चेस्ट आणि अप्पर चेस्टचा गॅप आहे ना तो नंतर शेवटी करायचा.
आता ही लाईन किती ते मोजून घ्यायचं. 5.5 आहे. तर एकदा मोजली, इथं आली. आता अजून एकदा मोजायची. 5.5. थोडीशी खाली येते. आता हा किती आले? 1.5 आले. तर इथे हा पॉईंट इथे दिलेला आहे बघा. कमरेच्या लाईनवरती आपल्याला डबल करून टाकायचं आहे आणि ह्या लाईनवरती ह्याचा आलेला गॅप आहे तो इकडे अर्धा करून टाकायचा आहे या बाजूला. पण इथे आपल्याला कटोरीच्या ब्लाऊजला हे नाही करायचं, फक्त इकडचं टाकायचं 3 आणि ही लाईन मारून घ्यायची. आता आर्महोलच्या तिथे आपल्याला आर्महोलचा डाट घ्यायचा, तर तो किती घ्यायचा, कसा घ्यायचा, त्याच्यासाठी हे इथं दिलंय. आणि आर्महोल किती गॅप असेल तर किती डाट घ्यायचा हे दिसतं का हो दीपालीताई? ते स्पष्ट नाही दिसत. नाही लिहिलेलं दिसतंय, चार्ट मधले अंक नाही दिसत. हां ठीक आहे चालेल. मग हे डबल करून आता इथे खाली आपल्याला इथे हा शेप जो द्यायचा आहे त्याचा पॉईंट इथे आहे, तो चेस्ट लाईनवरती 1/2 इंचावर जायचं. म्हणजे इथे 1/2 इंचावर जायचं. जिथे 1/2 इंच मॅच होते तिथे लाईन मारून घ्यायची अशी. त्यानंतर क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि ह्याच्या खाली आपल्याला ह्याच्या खाली अर्ध्या इंचाचा टक्स द्यायचा आहे. म्हणजे ह्याच्या खाली द्यायचं ते इथे दिले आपल्याला. आर्महोल डाग पूर्ण नीचे म्हणजे पूर्ण इकडच्या बाजूला घ्यायचं आहे अर्ध्या इंचाचा. म्हणजे इथे 4 इंचापर्यंत जर तुमचा गॅप असेल तर अर्धा इंच, आणि 4 पासून 8 असेल तर 1 इंचाचा. तो कुठे येणार? इथे. आणि हां हा पॉईंट झाला, हा कंप्लीट करून घेऊ आपण. हा एवढाच आपल्याला मायनस करायचा आहे. त्यानंतर साईड फिटिंग लाईन मॅच करायची. त्यासाठी बॅक पार्ट कुठे, ही लाईन जशी तिरकी जाईल तशी वरती जाऊ द्यायची आपल्याला. अशी ही बरोबर आहे एकदम. आता हा मॅच करायचा. थोडंसं खाली जावं लागते कारण उंचीमध्ये फरक जरासं कमी आहे माझ्या. 1.5 इंचाचाच गॅप होता त्यामुळे बघा थोडंसं आपल्याला खाली जावं लागेल. ह्याला साईडला डाट वगैरे काही येणार नाही. हे पूर्ण हा पॉईंट झाला आपला 12वा. आता कटिंग करायची 13 नंबरला. कटिंग करताना बाहेरच्या बाजूने थोडं एक्स्ट्रा ठेवून कट करायचे. प्रिन्सेस कटला आपल्याला कितीला हा शेप जो द्यायचा आहे ना तो दिलाय, पण अगोदर आपल्याला डॉट वगैरे सगळं मायनस करावं लागेल. आणि 30 किंवा 40 मिनिटं असते. हां हे आता 30च दाखवते. बहुतेक कट झालं तर आपण परत जॉईन करू. होतंयच ते कट. मी लिंक पाठवते ग्रुपवर, लगेच तुम्ही जॉईन व्हा. हो हो. हा झाला. आता आपल्याला आतल्या बाजूचा जो शेप आहे तो हे आता एकावरतीच एक आले, किंचितच आहे थोडासा. किंचित आपण हा मायनस केला त्यामुळे एकदम आतल्या बाजूने एक लाईन फक्त आपण वाढवून घेऊ. हा आपला नवीन शेप एकदम प्रॉपर दिसायलाच दिसतो बघा लगेच.
चला आता कटोरी. कटोरीला आपल्याला इथे 1 इंच किंवा पाऊण इंच, जसं आपण इथे आर्महोलला गेलो ना सेम तसंच जायचंय. दिसतंय का व्यवस्थित? हो दिस. इथे पाऊण इंच वरती जायचंय. इथे सेम त्याच्यासारखंच आहे. हा पॉइंट आणि हा, हे पाऊण इंच असं वरती फक्त गळ्याला जायचंय. त्याच्या अगोदर आपण बेल्टचं मार्क तुम्हाला सांगते मी. तो चार्ट कुठे गेला लिहिलेला? कटोरीचा चार्ट आहे. फोर्टक्सला पण लिहून दिला ना तो मी, सेम तोच चार्ट फोर्टक्स आणि कटोरीसाठी. हे बघा हा. आता साईज कोणती आहे बघू, 35 पासून 40 पर्यंत. तर 1 किंवा 1.25 इंचाचं घेऊ शकतो आपण. इथे 1.25 इंचाचं घेऊ. 1.25 म्हणजे किती? 1.25चा अर्धा केलं तर किती होईल ते? 1चा अर्ध्याच्या पुढे 1 लाईन. मग इथे खालून अर्ध्याच्या पुढे 1 लाईन जाऊ आणि उरलेला इथे घेऊ आपण. आता अर्ध्याच्या पुढे 1 लाईन आहे ना, ते इथे घ्यायचं अर्धा. म्हणजे किती होणार? हे अर्धा झालं म्हणजे पावच्या पुढे अर्धी लाईन, पावच्या पुढे अर्धी लाईन. दोन्हीकडे थोडं. फक्त आता फोर्टक्सला आपण हा वरतून घेत होतो, तर ह्याला तो मायनस करायचा. हा जसा मायनस केला तसा. हा ह्या पॉइंटवरती 1.25 इंच घेतला. हा. आता इथे योगपट्टी टाकायची. हा पण त्याचा अर्धा केलाय. 1.25चा अर्धा इथे आणि इथे त्याचा अर्धा. आता इथे योगपट्टी टाकायची, तर ती 2.5 इंचाची ठेवतो आपण. ह्या लाईन वरती पण 2.5 इंच, इथे पण 2.5, इथे पण 2.5. तर ही जी आहे लाईन, आणि ह्या लाईन वरती 1 इंच वरती जायचं आपल्याला. इथे असं शेप देऊन घ्यायचा योगपट्टीचा. आता आपल्याला कटोरीचं हे काढत असताना ह्याचं एक सेंटर काढून घ्यायचं अगोदर. कटोरीची लाईन आपल्याला बनवण्यासाठी फक्त एक इथे अशी डॉटची लाईन काढली तरी चालेल कळण्यासाठी. हे चेस्ट पॉइंटवरती. आणि आपण एक पॉइंट राहिला आपला, एक अर्ध्या इंचावरून खाली घ्यायचं होतं. तुम्ही सांगायला पाहिजे. कटोरीचं मला वाटलं आहे वेगळं का म्हणून मी नाही हा, मग ते आता जर आपण विसरलोय तर आपण काय करू शकतो माहितीये का, कटिंग ह्याच्या खालूनच करूया. फोर्टक्सला आणि ह्याला सेम आहे. हा पॉइंट इथूनच मायनस करायचा आहे. फक्त हे इथून करून घेऊ. आता सगळं झालंय ना. मग काय टीचरच अशा म्हणल्यावर कसं व्हायचं. लक्षातच नाही लगेच. मी पण नाही लक्षात केलं. मग काय मी पण ह्याच्या गोंधळात. नाही म्हटलं कटोरीचं आहे का वेगळं माप आहे का म्हणून मी म्हटलं नाही मी काय बोललीच नाही. हा पॉइंट इथे मायनस करायचा आपल्याला. तर टेप द्यावं. कटोरीला आपण फोर्टक्सला फक्त वरतून देतो, तोच कटोरीला फक्त मायनस केला. बाकी काही. आता हे कटोरीचं माप टाकायचं, तर ते टाकण्यासाठी ते 2 प्रकारे आपल्याला टाकता येते. आता हा किती 4.25चा गॅप होता हा, तोच जर तुम्ही इथे टाकला ना 0.5 इंच कमी करून किंवा तेवढाच टाकलं तरी काही फरक पडत नाही. कुठे गेलं?
टाकला हा जेवढा आहे तेवढाच हा टाकला तरी चालतो, किंवा हा आहे तेवढा टाकला तरी चालतो. पण दीपाली ताई, हा जेवढा आहे तेवढा जर इकडे घेतला ना तर खूप छान गोल कटोरी येते. हा जेवढा आहे तेवढाच हा टाकला तर ह्याच्यापेक्षा, कारण खालच्या बाजूला आपलं थोडं कमी असतं आणि दोन्ही बाजूला सेम छाती असते तर हे वाटतं. आणि ह्या लाईनवर पण तुम्ही तेवढंच टाकू शकता, कारण इकडनं जरी मेजरमेंट काढलं ना तर अर्ध्याचा अर्धा करून तेवढंच येते ते. तेवढंच हां. आणि आपल्याला शेपमध्ये चेक पण करायचं की काय कसं शेप येतो कटोरीचा. हे पॉइंट आहेत ना, हे जोडत जायचे फक्त. आता हा जोडायचं. आता हा आहे ना, हा किती येतोय, हा गॅप चेक करायचा. हा 3.25 आहे तर हा 3 घ्यायचा इथे. आता हे दिसताना असं सरळ दिसते. आता बघा, इथे शेप देताना थोडं आत जावं लागते तर जायचं. ह्याच पॉइंटला जोडायचं असं काही नाही. आता हा आपण असं हे कट केलं ना तर तो बरोबर गोल होईल. आता कट करून दाखवते मी तुम्हाला. दिसतंय ना? हो. आता हे कट केलेलं बघितलं का तुम्ही? नाही नाही कट झालं ते. हा, बरं ठीक आहे. हे बघा, इथून कट केलंय फक्त आपण, हा. आणि हा एक पार्ट हा कट झाला. आता हा जॉईंट करायचा आपल्याला. इथे बघा, एक कटोरी आहे ना, हे बघा अशी तयार झाली आपली. हो. एकदम छान झाली. आता हिला आपण अजून एक टक्स द्यायचा छोटा छोटा. मी सांगितलंय आता ज्यांचे कटोरी झाले त्यांना. हे बघा, इथे एकदम छोटासा एक लाईनचा. आणि म्हणजे कटोरीचा भाग आहे असा, हा क्रॉस मध्ये आहे ना खूप, तर तो खूप लांबतो. तर हे एवढं केलं ना तर छान म्हणजे शेप येतो त्याचा उठून असं. म्हणजे कागदवर द्यायचं, कागदावर फक्त. इथं काढा ना ते. आपला हा ह्याचा दिलाय ना टक्स आर्महोलचा, त्याच्याच थोडंसं खाली 1 इंचावर दिलं तरी चालेल. त्याचे काही फिक्स. हा न्यूजपेपरवर जर तुम्ही केलं ना तर खूप लवकर होते, काहीच अवघड जात नाही बरं का. हो. किती जण जॉईन आहे तो? का तुम्ही दोघीच आहेत? 5 आहेत का 5? आहेत वाटतं, 5 जण आहेत. हे बघा, कटोरी बघा ना. छान आहे. आता आपल्याला एक पार्ट जोडायचा आहे. ह्याला पण 4 टक्सला जसं मी सांगितलं ना, एकदम अर्ध्या इंचावरती हे म्हणजे एकच बाजू जाते आपली अर्धा इंच. तेवढं खालची नाही घालवायची, खाली ठेवायचं तसं. आणि हे सगळं कट झाल्यानंतर इथे जसे मायनस अर्धा इंच झालंय तसं इथे पण थोडा थोडा झाला पाहिजे. आता हे जर कमी जास्त आलं असेल ना ते पण आपल्याला चेक करून घ्यायचा. हे 3.25 आले, हे आलंय बरोबर ह्यावेळेस, म्हणजे एकच लाईन कमी आहे बघा इथे. एक लाईन आहे तर ते आपण ह्याच्यावरती करून घेऊ, कपड्यावरती. इकडे फक्त एक थोडीशी आणि इकडे पण थोडीशी.
हे मायनस करून घ्यायचं. म्हणजे शिलाईला लागणार आहे ते आपण आतून परत वाढवणार आहे. आता आपण ही एकदा चेक करून घेऊ. कंबर आपली 31 आहे. हे खडचं शिलाईमध्ये जाणार आहे. बघा बरोबर 1.5 आले बघा. एक लाईन उलट जास्त आहे. म्हणजे इकडे आपल्याला ॲडजस्टच करावं लागणार. हे सगळं बरोबर आहे. आणि पुढे 1.5 इंचाचं मार्जिन. आता बाही बघायची का? वरतून अर्धा इंच सोडायचं. खालून अशी बाही चेक करायची. आर्महोल किती येते. फर्मा काढावं. आणलाय का? 10च्या पुढे एक लाईन आहे बॅकचं. आता तुम्ही पण एकदा हे माप टाकाच आणि चेक करा तुमचा किती येतोय काय. प्रॅक्टिस खूप छान होईल असं जर केलं तर, म्हणजे चुकणार नाही काय. रेकॉर्डिंग व्हिडिओ येतील का आज लगेच? लगेच नाही येणार. हे बघा करेक्ट सेम आलंय दोन्ही. 10च्या पुढे एक लाईन. सेम आले. पेपर द्या तुमचं, मी देते वाटलं. काय चेक करायचं? कटोरीला नाही चेक करायचं. छोटाच आहे ना तुमचा, मोठा पेपर आहे. मोठा आहे. अरे देवा, का काय झालं? तेवढा नको ना कट करायला. त्याला जॉईंट देऊ आपण. तो घ्या ना. आपला कट झालेला बॅगचा होता ना. टेप काढा थोडीशी. बसेल तो एवढ्यात बाही बसेल वाटतं. 9ची बाही आहे ना? नाही उंची नाही, रुंदी बघते मी. उंची बसेलच. टेप काढावर. इकडून घेऊ का? आता बाही काढायची आपल्याला. आर्महोल दोन्ही सेम आलाय. 10.1 10.1. फरक नाही ना? नाही. कट करून दाखवणार मग काय? नाही. ह्याच्यावर मोठा आहे माझं त्या साईजचा. तर आपण 9 इंचाची नाही तो सांगणार नाही. का? ते नाही ना, आता पडला एक जुना. हा फर्म आहे. आता सगळ्यांनी आपला आपला फर्मा काढून एकदा बघा. माझं सापडत नाहीये. तर आपल्याला इथे अर्धा इंच जावं लागणार आहे ह्या साईजसाठी. अर्ध्या इंचाची ही लाईन फक्त मारून घ्यायची. आता बाहीची उंची टाकायची. 9 आहे तर मी इथं 9.5 टाकते. तुम्ही 10 पण टाकू शकता जर तुम्हाला 9ची शिवायची तर. कारण शिलाईत किती घालवते त्याच्यावर. मला तर ही बरोबर होते म्हणून मी 9.5 टाकली. आता फर्मा ठेवायचा. मी एकदम कमी क्रॉस ठेवणार आहे कारण मला बसतो छान, म्हणजे कम्फर्टेबल पण वाटते माझ्या साईजला. तर एकदम अर्धा इंच क्रॉस ठेवले मी. असं जर ठेवलं तर मला नाही काय वाटत. जास्त वेळ जर घालायचं असेल तर ठीक आहे, एवढं ठेवून. हा बॅक पार्ट काढून घेतला. आणि ह्याच लाईनवरून ठेवायचं हे लक्षात ठेवा फक्त. असं अर्धा इंच आपण घेतलेला. आता मोजून घेऊ.
तर सगळ्यांनी इथून बाही मोजायची हे लक्षात ठेवा. इथून इथून मोजायचा, इथून अर्धा इंच खाली. आरुषच्या मम्मीला त्या दिवशी विसरत होते त्या. तर हे लक्षात. तर 10च्या पुढे एक लाईन. आता फ्रंटचा पण तसंच मोजू. इथे येतोय, ह्याचं मध्य घ्यायचं आपल्याला. तर 5 इंचावरती माप किती? 11.5 आहे ना. इथून चेक करायचं. आता अगोदर आपण फिटिंगची लाईन मारू, मग चेक करू, मग तुम्हाला व्यवस्थित समजेल. खाली किती आहे? खाली 11.5 आहे. हो, 9ला 5.5 11.5 आहे आणि 5ला 13 आहे. ते 9ला 11.5 आहे ना. 11.5 5.5 आणि 11 झालं हे. आणि हे म्हणजे 5.25 प्लस पाव इंच म्हणजे 6 घेते मी इथे खाली, आणि पुढे 1.5 इंच. पाव इंचाचं फक्त लुजिंग ठेवले. आता हे 1.5 इंच जे आहे ते इथे पण आपल्याला इथून इथे 1.5 घेतलं. आता इथं 11.5 आहे. 5ला किती आहे? 13. 13 म्हणजे 6.5. हे बघा, इथं भेटतच नाही. थोडस इथं ना टाईट होण्याची शक्यता आहे हा ब्लाऊज मला, असं जर असेल तर. इथे थोडं लुजिंग भेटलं पाहिजे, म्हणजे 5 इंचावरती आपण इथं लुजिंग ठेवलं तर मग हे तिथे वाढवायला नाही लागेल ठेवायचं. हा, ते वाढवू. आता बघा इथे किती? 11च आहे बरोबर. म्हणजे हे असं चालणार नाही. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, हा जो आहे ना, हा पॉईंट, हा इथे फिटिंग करावी लागेल. हा आर्म होल मला टाईट होईल. हे असं माप सापडत नव्हतं, माझंच आहे असं. हे आहे ना, इथून हे करायचं, आणि इकडे पण आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचं. हे झालं. इथं आपण एवढं केलं, हे तिथे तेवढंच माप आहे. इथे फक्त आपल्याला लुजिंग पाहिजे एवढं तरी, म्हणजे अर्धा इंचापासून पुढे 1.25 इंच वगैरे चालेल, पण हे आपण एवढंसं वाढवून घेतलं. आता हे कट करून घेऊ. पेन्सिलच्या लाईन असल्यामुळे मध्ये मध्ये जरा ब्लर दिसते. हा का? नंतर नेक्स्ट टाइम तुम्हाला मार्कर वगैरे टाकून हा हा ते आता कसं आम्हाला माहिती आहे सगळं माप, त्याच्यामुळे काही वाटत नाही. हा, पेन्सिल हे पण नवीनला जरा ते हे होईल प्रॉब्लेम. चालेल. मी घेतला होता पेन तो, पण म्हणलं काही थोडं खडाखोड असली की मग प्रॉब्लेम येतो मग. चालेल. हे बाहीचं कळलं का? आता इथे बाही वाढवली आपण, तर आपल्याला जो मेन फर्म आहे ना पेपर कटिंग, त्यावरती सुद्धा थोडं वाढवावं लागेल. आता हे 2 पार्ट असतील ना तरी चालेल आपल्याला. इथे काय करायचं, फक्त एक एक लाईननी खाली जायचंय. इथून फ्रेंच करून कट करून घ्यायचं. हां, एक एक लाईन दोन्ही बाजूला खाली गेलं ना, तर 1.25 इंच वाढेल आपला आर्म होल, म्हणजे बाही मोठी होईल ना. हे एवढं कट केलं की आपली मॅच होईल बरोबर. कधी कधी जास्त जर गॅप असेल, घ्यायचा असेल ना आपल्याला, तर ह्याच्या पुढे वगैरे इथे ह्याच्या पुढे आपल्याला असं वाढवून घ्यावं लागतं टेप वगैरे लावून. तसं पण कधी कधी माप येतं आपल्याकडे. म्हणजे मी म्हणलं ना 10 मध्ये 1 असतं, त्या टाईपमध्ये असं येतं कदाचित.
मग त्यासाठी मोठी भाई असली की 2 माप एकदा चेक करूनच घ्यायची आपण. आता सगळे अनम्यूट व्हा आणि एका एकाने सांगा बरं कसं कसं कळलं ते.